नमस्कार. सर्व शिक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण आज पवित्र पोर्टलची आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी एक नवीन अपडेट आलेली आहे. ती अपडेट आज आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर काही अशा महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत की ज्या तुम्हाला पुढील भरतीसाठी खूप जास्त महत्त्वाच्या असतील. ठीक आहे. तर पहा, जेव्हा आपण आपला पवित्र पोर्टलचा 2025 चा टॅब ओपन करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं या ठिकाणी एक नोटिफिकेशन फिरत होती, बरोबर आहे, की पवित्र पोर्टल टेट 2025 चा टप्पा 1. तर उमेदवारांना दिनांक 6/8/26 ते 11/8/26 पर्यंत आपल्याला माहिती आहे की प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी वेळ दिलेली होती. परंतु यानंतर आपल्याला 11 ऑगस्ट नंतर किती दिवस वाढवून दिले होते पहा, 13 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, बरोबर आहे. 13 ऑगस्ट म्हणजे थोडक्यात आजचा दिवस. तर पुन्हा काल रात्री म्हणजे रात्री 12 ऑगस्टला रात्री आपल्याला पुन्हा एक नोटिफिकेशन पडलेलं आहे. ते नोटिफिकेशन पाहू आपण. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला नोटिफिकेशन जर नवीन नवीन नोटिफिकेशन कुठं पडतात हे माहित नसेल तर तुमच्या या टॅब मध्ये इथं न्यूज बुलेटिन पाहायला मिळतं पहा. यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला लेटेस्ट सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. पहा इथं 13 ऑगस्ट रोजी एक न्यूज बुलेटिन लेटेस्ट काय झालेलं आहे, पब्लिश झालेलं आहे. तुम्ही जर त्यावर क्लिक केलं तर तुम्हाला एक समोर सर्क्युलर पाहायला मिळतं. हे सर्क्युलर किती तारखेचं आहे पहा, रात्री हे 12 ऑगस्ट 2026 रात्री 11 वाजताचं हे न्यूज बुलेटिन आहे. आता यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला सांगितलं जातंय की पवित्र पोर्टलवर सध्या स्वप्रमाणपत्र पूर्ण असलेले 1,70,108 उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कार्यवाही सुरू झाली. म्हणजे जवळपास 1,70,000 इतके कॅन्डिडेट्सनी काय केलंय, स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरू केली. त्याबरोबर आज सकाळी 8 वाजता मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूचे किती कॅन्डिडेट, 1,34,082 आणि मुलाखतीसह किती 1,22,387 इतक्या कॅन्डिडेट्सनी आज सकाळपर्यंत म्हणजे काल सकाळपर्यंत काय केलं होतं, प्राधान्यक्रम जनरेट केलेले होते. त्यानंतर पहा की आज सकाळी 8 वाजता 8 वाजेपर्यंत मुलाखतीशिवाय किती 64,979 आणि मुलाखतीसह किती 39,308 पोर्टलवर एवढे प्राधान्यक्रम काय केलेले आहेत, लॉक केलेले आहेत. म्हणजे जनरेट केलेले किती, जवळपास 1,34,000 आणि मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यूचे 1,22,000, बरोबर. आणि लॉक किती जणांनी केले, तर मुलाखतीशिवाय लॉक किती जणांनी केले, 64,000 आणि मुलाखतीसह किती जणांनी 39,000. आता साहजिक आहे हा जो आकडा आहे तो खूप जास्त कमी आहे लॉक केलेल्या कॅन्डिडेट्सचा. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याला आपलं जे पोर्टल आहे त्याची वेबसाईट व्यवस्थित वर्क करत नव्हती. मात्र 2 दिवसापासून म्हणजे जवळपास कालपासूनच कन्सिडर करू की वेबसाईट जरा व्यवस्थित काम करते. ठीक आहे. तर आज रात्री 11 अखेर मुलाखतीशिवाय 1,42,000 आणि मुलाखतीसह 1,32,000 एवढ्यांनी प्राधान्यक्रम जनरेट केलेले आहेत. आणि पुन्हा जर तुम्ही खाली वाचलं तर किती जणांनी लॉक केले ते पण तुम्हाला पाहायला मिळेल. तर लॉक केलेले एवढे उमेदवार आहेत, बरोबर आहे. आता हे जास्त महत्वाचं नाहीये, यापेक्षा महत्वाचं काय आहे की जी मुदत वाढ दिलेली आपल्याला, म्हणजे आपल्याला मुदत किती तारीख दिली होती, 13 ऑगस्ट 2026, बरोबर आहे. आता 13 ऑगस्ट 2026 ऐवजी किती ऑगस्ट केलेली आहे, 16 ऑगस्ट 2026. म्हणजे ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण बऱ्याच कॅन्डिडेट्सनी काय केलं की पोर्टल एकतर ओपन होत नव्हतं, मात्र नंतर जेव्हा ओपन झालं की पटपट पटपट लॉग इन केलं आणि घाईघाईमध्ये काय केलं की ते जे म्हणजे शाळा आहे त्यांना प्रेफरन्स दिले. आता यामुळे काय झालं, बरेच जणांना असं वाटलं की चला आता ओपन झाले तर पटकन आपण घाईघाईमध्ये प्रेफरन्स दिले. त्यामुळे पुन्हा क्रॉस चेक करणं वगैरे या गोष्टी थोड्याशा बाजूला राहिल्या. नंतर पुन्हा मनामध्ये असं आलं की नाही बाबा ही शाळा नव्हती टाकायला पाहिजे, आपण पहिली शाळा ही टाकायला पाहिजे होती. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपली काय झाली, घाई झालेली आहे. मात्र आता आपल्याला घाई करण्याची आवश्यकता नाही, कारण आपल्याला 13 तारीख म्हणजे आजपासून 16 तारखेपर्यंत दिवस वाढवून दिलेले आहेत. म्हणजे जर आजचं जर 13 तारीख जर पकडली तर 13, 14, 15 आणि 16 जवळपास आपल्याला 4 दिवसाची मुदत मिळालेली आहे आजपासूनची. म्हणजे जर आजचा दिवस जर तुम्ही कन्सिडर केला तर, बरोबर आहे. तर आता जर अजून जरी तुम्ही म्हणजे जर प्रेफरन्स लॉक जरी केलेले असतील तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की प्रेफरन्स अनलॉक सुद्धा करता येतात. प्रेफरन्स अनलॉक करून तुम्ही पुन्हा त्यांना काय करू शकता, रिअरेंज करू शकता, बरोबर आहे. तर ही झालं म्हणजे मुदतवाढीबद्दल. अजून एक गोष्ट अशी सांगायची होती की तुम्ही जेव्हा विथ किंवा विदाऊट इंटरव्ह्यू साठी तुम्ही देताय
तर बरेच जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना हीच गोष्ट माहित नाहीये. पूर्वी म्हणजे 2022 ची जी टेट परीक्षा झाली होती, टेट 2022 ज्यावेळी झालेली होती त्यावेळी काय होतं, टेट 2022 मध्ये 2022 मध्ये विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू या दोघांना सुद्धा प्रत्येक कॅन्डिडेट लायबल होता, म्हणजे प्रत्येक कॅन्डिडेट एलिजिबल होता. म्हणजे एखादा कॅन्डिडेट पहिल्यांदा विदाउट इंटरव्ह्यूची लिस्ट लागायची, म्हणजे 2022 मध्ये ते झालेलं होतं की 2022च्या टेट मध्ये ते झालेलं होतं की विदाउट इंटरव्ह्यूची लिस्ट लागली आधी, आणि ती लिस्ट लागल्यानंतर त्यामध्ये जे जे कॅन्डिडेट सिलेक्ट झाले ते त्या ठिकाणी जाऊन काय झाले, जॉईन झाले. काही जॉईन झाले नाही. आणि त्यानंतर यांची सगळी प्रोसेस झाल्यानंतर विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लागली. आता विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लागल्यानंतर झालं काय की हे जे विदाउट इंटरव्ह्यू मध्ये जे काही कॅन्डिडेट होते ज्यांनी विथ इंटरव्ह्यूला पण अप्लाय केलेलं होतं, मात्र ते विदाउट इंटरव्ह्यूला जाऊन काय झाले, जॉईन झालेले आहेत, तर त्यांना या विथ इंटरव्ह्यू साठी सुद्धा कन्सिडर केलं गेलेलं होतं. येत्या लक्षात, म्हणजे हे 2022च्या टेट 2022 मध्ये झालेलं होतं. मात्र यावेळी असं नाहीये. यावेळी तुमच्या लक्षात यायला पाहिजे की तुम्ही जर विदाउट इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट होताय, तुम्ही जर विदाउट इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट होताय तर तुम्हाला विथला चान्स नाहीये. म्हणजे पहा, पहिल्यांदा तुमचा विचार विदाउट इंटरव्ह्यू साठी केला जाईल. जर विदाउट इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्ही मेरिट मध्ये लागताय कुठेतरी, कुठल्या तरी ठिकाणी तुमच्या प्रेफरन्स लिस्ट मध्ये कुठेतरी तुम्ही जॉईन होताय, तर तुम्हाला विथ इंटरव्ह्यू साठी चान्स नाहीये. हा, भले मग तुम्ही त्या विदाउट इंटरव्ह्यूला ज्या ठिकाणी सिलेक्ट झाला त्या ठिकाणी जा अथवा जाऊ नका. तुमचं जर सिलेक्शन विदाउट इंटरव्ह्यू मध्ये झालेलं आहे तर विथ इंटरव्ह्यू साठी तुम्ही ऍप्लिकेबल नाहीये. येते लक्षात, म्हणजे थोडक्यात तुम्ही याच्यातून बाहेर पडता. आता समजा विदाउट इंटरव्ह्यू मध्ये तुमचं काम झालं नाही किंवा विदाउट इंटरव्ह्यू मध्ये तुमचं सिलेक्शन झालं नाही, तर साहजिक आहे विथ इंटरव्ह्यू साठी तुम्ही जे प्रेफरन्स दिलेले आहेत त्या विथ इंटरव्ह्यूच्या प्रेफरन्स साठी तुम्ही काय होणार आहे, एलिजिबल होणार आहात. येते लक्षात. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे, बऱ्याच जणांनी काय केलं की तुम्हाला माहिती की विदाउट इंटरव्ह्यू साठी तुम्हाला किती, म्हणजे तुम्ही 100 ठिकाणी अप्लाय करू शकता विदाउट इंटरव्ह्यू साठी, आणि विथ इंटरव्ह्यू साठी किती ठिकाणी करू शकता, 50 ठिकाणी अप्लाय करू शकता. तर बऱ्याच जणांनी 100 ठिकाणी सुद्धा अप्लाय केले, आणि बऱ्याच जणांनी हे 50 ठिकाणी सुद्धा अप्लाय केले, कारण त्यांना हेच माहित नाहीये. विदाउट इंटरव्ह्यू मध्ये अशाच ठिकाणी अप्लाय करा की ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात. म्हणजे तुमचा जर नंबर त्या ठिकाणी लागला तर तुम्ही त्या ठिकाणी काय करणार आहात, म्हणजे त्या ठिकाणी सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही तिथे जॉईन होणार आहात. जर तुम्ही या ठिकाणी जॉईन होणार नसाल तर विनाकारण ते प्रेफरन्स भरत बसू नका. ते प्रेफरन्स आत्ताच कमी करा. कारण तुम्ही जर अशा ठिकाणी सिलेक्ट झाला जिथं तुम्हाला जायचं नाहीये, ठीक आहे, जायचं नाहीये, तर त्या ठिकाणी जरी तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्ही गेले नाही तरी तुम्ही या विथ इंटरव्ह्यू साठी इलिजिबल राहणार नाही, म्हणजे इथं तुमचा विचार केला जाणार नाही. येते लक्षात. सेम गोष्ट मी तुम्हाला विथ इंटरव्ह्यू साठी सांगेल की विथ इंटरव्ह्यू साठी पण अशाच ठिकाणी तुम्ही तुमचं प्रेफरन्स द्या की ज्या ठिकाणी तुम्ही काम करणार आहात. येते लक्षात. विथ इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा जर येता कदाचित तुमचं एखाद्या ठिकाणी जर सिलेक्शन झालं आणि तुम्ही त्या ठिकाणी गेले नाही तर तुम्हाला पुढच्या राऊंड साठी, जे नेक्स्ट राऊंड म्हणतो आपण, त्या नेक्स्ट राऊंड साठी तुमचा विचार केला जाणार नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं, तुमचं सिलेक्शन विथ किंवा विदाउट मध्ये कुठेही झालं आणि तुम्ही जर जॉईन झाले नाहीत तर तुम्ही तिथून भरती प्रक्रियेतून बाहेर पडणार आहात. येते लक्षात. मात्र तुमचं दोन्ही ठिकाणी जरी काम झालं नाही, समजा विदाउट इंटरव्ह्यू मध्ये यदा कदाचित तुमचं जे प्रेफरन्स आहे तो हिट झाला नाही, तर तुम्हाला विथ इंटरव्ह्यू मध्ये कन्सिडर केलं जाईल. विथ इंटरव्ह्यू मध्ये जरी सुद्धा तुम्हाला सपोज तुमचा प्रेफरन्स हिट झाला नाही, येते लक्षात, तरी मग तुम्हाला नेक्स्ट राऊंड मध्ये कन्सिडर केलं जाणार आहे. लक्षात घ्या, नेक्स्ट राऊंड हा होणार आणि होतो, जनरली होतोच, कारण याच्यामध्ये सगळेचे सगळे कॅन्डिडेट जॉईन होत नाही, पुन्हा ते कन्व्हर्टेड राऊंड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळं वेट अँड वॉच अशाच ठिकाणी प्रेफरन्स द्या ज्या ठिकाणी तुम्ही काम करणार आहात. आणि हो, जर तुम्ही कुठेही काम करायची तुमची जर तयारी असेल, कुठेही काम करायची तयारी असेल, तर बिंदास तुम्ही विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यूचे सगळे प्रेफरन्स दिले तरी सुद्धा काहीही अडचण येणार नाही. मात्र यावेळी जी विथ इंटरव्ह्यूची यादी आहे किंवा जे आपण जे म्हणतो विथ इंटरव्ह्यू, याची जी नियमावली आहे ती बदललेली आहे. लक्षात घ्या, लास्ट टेटला ती वेगळी होती, आता टेट 2025 मध्ये ही नियमावली बदललेली आहे. यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे, येते लक्षात. जर तुम्हाला यांची नियमावली पाहिजे असेल इत्यंभूत, ठीक आहे, तर मी त्याच्यासाठी एक व्हिडिओ तयार करणार आहे. ती व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला यामुळे एक मार्गदर्शन मिळेल. तुमच्या लक्षात येईल की टेट 2025 ची जी विथ इंटरव्ह्यूची यादी आहे किंवा विथ इंटरव्ह्यू मध्ये प्रक्रिया कशा प्रकारची असेल, गुणांकन कशा प्रकारे केले जाणार आहे,
ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी मी एक व्हिडिओ पाहणार आहे, व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जे नोटिफिकेशन जे बेल आयकॉन आहे ते ऑन करून ठेवा, जेणेकरून मी ज्या ज्या व्हिडिओ बनवतोय त्या तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. आणि पूर्ण म्हणजे पवित्र पोर्टलची जेवढी पण पूर्ण प्रोसेस असेल त्या पूर्ण प्रोसेस साठी जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. काही जर तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा, त्याचं उत्तर देण्याचा मी 100% या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर टेट 2022 आणि टेट 2025 या दोघांमध्ये काय अंतर आहे किंवा काय फरक आहे, 2022 मध्ये काय फरक आहे आणि 2025 मध्ये काय फरक आहे, हे सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. ठीक आहे. तर सर्व जे सर्व जे आपले टेटचे जे शिक्षक आहेत ज्यांनी टेट साठी प्रेफरन्स दिलेले आहेत, सर्वांना शुभेच्छा. शांत डोक्याने किंवा एक स्थिर मनाने तुम्ही प्रेफरन्स द्या. अजिबात गडबडून जाऊ नका. अजूनही 4 दिवस आपल्याला वाढवून दिलेले आहेत, त्यामुळे जास्त टेन्शन घेण्याचं कारण नाही. आणि सरळ सरळ ज्या ठिकाणी आपलं काम होणार आहे त्याच ठिकाणी आपले प्रेफरन्स निवडा, जेणेकरून तुम्हाला हिट झाल्यानंतर ते प्रेफरन्स आल्यानंतर तुम्हाला आनंद झाला पाहिजे, ना की तुम्हाला टेन्शन आलं पाहिजे. येते लक्षात? ठीक आहे. तर या ठिकाणी आपण व्हिडिओला म्हणजे आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.